तर संदीप देशपांडे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर संदीप देशपांडे हे दाखल झालेले आहेत। मीरा रोडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता संदीप देशपांडे हे राज ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत। काही वेळापूर्वी संतोष धुरी पोहोचलेले होते, त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जेवढे आंदोलक या ठिकाणी आलेले होते त्या सगळ्यांना पांगून महत्त्वाचे जे काही लोक होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता पोलीस या सगळ्या परिसरामध्ये गस्त घालतायत। काही ड्रोनच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये लक्ष ठेवलं जात आहे की कोणताही कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष करून सगळी खबरदारी जी आहे ती घेतली जाते आहे। याबद्दल आपण पाहतोय की पोलिसांच्या ज्या काही व्हॅन्स आहेत किंवा संपूर्ण परिसराला छावणीचं जे काही स्वरूप आलेलं आहे ते सुद्धा दृश्यामध्ये पाहायला मिळतं आहे। आणि या इथल्या ज्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले जे मराठी लोक होते, मराठी जन होते, त्यांचं एक म्हणणं आहे की अमराठी व्यापाऱ्यांना जर मोर्चा तुम्ही काढू दिलेला होता तर आजचा शांततेनं निघणारा मोर्चा का अडवण्यात आला, त्याची परवानगी का नाकारण्यात आली, त्याची नेमकी कारण काय होती, सरकार ही कुठेतरी दंडुकेशाहीचा वापर करते का, असा देखील आरोप जो आहे तो सगळ्यांवरती होताना पाहायला मिळत आहेत। आणि मनसेचे काही प्रमुख नेते कार्यकर्ते या ठिकाणी आता पोहोचल्याचं पाहायला मिळतं। काही आंदोलक होते त्यांना पोलिसांनी पहिल्यांदा ताब्यात घेतलं, जे नेतृत्व करणारे लोक होते त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आता या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय अजूनही काही मनसेचे लोक या परिसरामध्ये पोहोचू लागलेले आहेत, त्यांना सुद्धा पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे। आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं कारवाई करत असाल किंवा मोर्चाचं स्वरूप दडपण्याचा प्रयत्न करत असाल तर अजून तीव्रतेनं आम्ही आमचं म्हणणं मांडू, त्याचबरोबर दिवसभर हा मोर्चा सुरू ठेवू, अशा पद्धतीची भूमिका काही मनसेच्या नेत्याने घेतलेली आहे। ज्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा होणार होता त्या अविनाश जाधवांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, मात्र आताही आपण पाहतोय की अनेक जण या ठिकाणी पोहोचलेले आहेत।